नमस्कार. ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज पॉडकास्टच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. मागील भागात आपण भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया समजून घेतली. आज आपण संस्थानांच्या विलिनीकरणाच्या जटिल प्रक्रियेचे आधारस्तंभ असलेले 4 प्रमुख कायदेशीर दस्तऐवज पाहणार आहोत, जे आहेत इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन, स्टँडस्टिल अग्रीमेंट, मर्जर अग्रीमेंट आणि कव्हेनन्स. या प्रत्येक प्रकारच्या करारांनी संस्थानं आणि नवीन भारताच्या अधिराज्यामध्ये विकसित होत असलेल्या संबंधांना आकार देण्यात एक अद्वितीय भूमिका बजावली आणि ज्यामुळे त्यांचे विलिनीकरण सुलभ झाले. हा भाग त्याच्या संलग्न इंडिया स्टेट स्टोरीजवरील लेखावरून घेतला असून तो गुगल नोटबुक LM वापरून तयार करण्यात आला आहे. हा लेख वाचण्यासाठी या भागाच्या शो नोट्समध्ये दिलेल्या लिंकला भेट द्या. आणि हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे, कारण शेकडो विखुरलेली संस्थाने, प्रत्येकाची स्वतंत्र व्यवस्था, स्वतःचे कायदे, त्यांना एका नव्या स्वतंत्र राष्ट्रात एकत्र आणणं हे फक्त राजकीय किंवा लष्करी आव्हान नव्हतं, तर ते एक प्रचंड मोठं कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हान होतं. खरं तर या 4 दस्तऐवजांनी त्या आव्हानाला एक कायदेशीर चौकट दिली असं म्हणायला हरकत नाही, एक दिशा दिली. बरोबर. तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि कदाचित सर्वात पायाभूत दस्तऐवजापासून, सामीलनामा म्हणजेच इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन किंवा IOA. हा नक्की काय प्रकार होता आणि याची गरज का भासली? सामीलनामा हा तो प्राथमिक कायदेशीर करार होता ज्याद्वारे संस्थानांच्या शासकांनी भारताच्या नवीन अधिराज्यात म्हणजे डोमिनियन ऑफ इंडियामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला. गंमत म्हणजे याची मूळ कल्पना 1935च्या भारत सरकार कायद्यात होती. तेव्हा ब्रिटिश सरकारने संस्थानिकांना एका संभाव्य फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील होण्याचा पर्याय दिला होता, पण तेव्हा फारसं काही घडलं नाही म्हणा. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि VP मेनन यांनी याच संकल्पनेचा चतुराईने वापर केला. हा दस्तऐवज म्हणजे एक प्रकारे भारताच्या एकीकरणाचा पहिला कायदेशीर दगड होता. एकदा संस्थानिकांनी यावर सही केली की कायदेशीरदृष्ट्या ते राज्य भारताचा अविभाज्य भाग बनलं. अर्थात जोवर काही मोठी उलथापालथ जसं की क्रांती किंवा युद्ध झाली नाही तोवर. अच्छा, म्हणजे ही एक कायमस्वरूपी बांधिलकी होती. पण या सामीलनाम्याद्वारे संस्थानिकांनी नेमके कोणते अधिकार भारताकडे सोपवले? कारण सुरुवातीला पूर्ण विलिनीकरण नव्हतं, बरोबर? अगदी बरोबर. सुरुवातीला हा करार मर्यादित स्वरूपाचा होता. संस्थानिकांनी फक्त 3 मुख्य विषय, संरक्षण म्हणजे डिफेन्स, परराष्ट्र व्यवहार म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स आणि दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन्स, यांवरील आपले अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरल, केंद्रीय विधानसभा आणि फेडरल कोर्ट यांच्याकडे सुपूर्द केले. म्हणजे या 3 क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला. आणि विशेष म्हणजे सामीलनाम्यात असंही नमूद केलं होतं की या 3 विषयांपुरतं सामील झाल्यामुळे संस्थानिकांवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक जबाबदारी येणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्यामुळे अनेक संस्थानिकांना सामील होण्यास प्रोत्साहन मिळालं असं म्हणता येईल. हे फार रंजक आहे. पण हे सामील होणं पूर्णपणे ऐच्छिक होतं की त्यावर काही दबाव पण होतो? कारण आपण नेहमी ऐकतो की सरदार पटेल, लॉर्ड माउंटबॅटन आणि VP मेनॉन यांनी यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. हो, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या, कायद्याच्या भाषेत बोलायचं तर ऐच्छिकच होतं, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. या नेत्यांनी, विशेषतः पटेल आणि मेनन यांनी, संस्थानिकांना हे स्पष्टपणे पटवून दिलं की बहुसंख्य संस्थानांचं भवितव्य हे भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या भारताशी जोडलेलं आहे. स्वतंत्र राहणं हे त्यांच्यासाठी व्यवहार्य नव्हतं, टिकणारं नव्हतं. त्यामुळे मनधरणी, राजकीय दबाव आणि कधीकधी काही सवलती देऊ करून वाटाघाटी अशा अनेक मार्गांचा वापर करून संस्थानिकांना सामीलनाम्यावर सही करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, हेही खरंय. लॉर्ड माउंटबॅटन यांनीही आपल्या पदाचा वापर करून संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले, हेही खरंय. म्हणजे यात केवळ दबावच नव्हता, तर संस्थानिकांच्या हिताच्या काही गोष्टीही होत्या, असं म्हणायचंय का? हो, नक्कीच. सामीलनाम्यात काही महत्त्वाच्या तरतुदी होत्या ज्या संस्थानिकांना आश्वस्त करण्यासाठी होत्या. उदाहरणार्थ, एक कलम असं होतं की जर भविष्यात भारताच्या कायद्यात किंवा 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यात काही बदल झाले तर संस्थानिकाने एका पुरवणी दस्तऐवजाद्वारे म्हणजे सप्लिमेंटरी इन्स्ट्रुमेंटद्वारे मान्यता दिल्याशिवाय सामीलनाम्याच्या मूळ अटी बदलणार नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात भारताचं जे संविधान बनेल ते स्वीकारण्याची सक्ती संस्थानिकावर नसेल असंही आश्वासन दिलं गेलं होतं. अच्छा.
तसेच सामीलनाम्यामुळे भविष्यात इतर करार करण्याच्या संस्थानिकांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येणार नाही अशीही तरतूद होती. या तरतुदींमुळे संस्थानिकांना वाटलं की त्यांचं काहीतरी नियंत्रण अजूनही शिल्लक आहे, थोडं सुरक्षित वाटलं त्यांना. आता इथे एक प्रश्न येतो. इतकी विविध प्रकारची संस्थाने होती, काही मोठी, काही अगदी छोटी. मग सगळ्यांसाठी सामीलनामा एकसारखाच होता की त्यातही काही फरक होते? हा खूप चांगला मुद्दा आहे. नाही, सगळ्यांसाठी एकच सामीलनामा नव्हता. सुमारे 140 मोठी राज्ये, ज्यांना पूर्ण अधिकार क्षेत्र म्हणजे फुल ज्युरिस्डिक्शन होतं, त्यांनी एका मानक सामीलनाम्यावर सही केली. यात फक्त तेच 3 विषय, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण, भारताकडे दिले होते. पण 300हून अधिक जी छोटी संस्थाने, इस्टेट्स आणि तालुके होते, त्यांच्यासाठी एक वेगळा सामीलनामा तयार केला गेला होता. त्यात या 3 मुख्य विषयांव्यतिरिक्त इतरही अनेक अधिकार आणि प्रशासकीय बाबी केंद्र सरकारकडे सोपवल्या गेल्या होत्या. अरे, हो, जरी दस्तेवाजाचं नाव सामीलनामा असलं तरी लहान राज्यांकडून अधिक अधिकार घेतले गेले. हे प्रशासकीय सोयीसाठी आणि राजकीय नियंत्रणासाठी एक हुशार पाऊल होतं, ज्यामुळे त्यांचं पूर्ण विलिनीकरण जवळजवळ अटळ झालं असं म्हणता येईल. अरे वा, म्हणजे सुरुवातीपासूनच विलिनीकरणाची दिशा ठरलेली होती असं म्हणायला हरकत नाही. हां, आणि काश्मीरच्या सामीलनाम्याबद्दल नेहमी चर्चा होते. तो काही वेगळा होता का? हो, महाराजा हरिसिंग यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये सही केलेला जम्मू काश्मीरचा सामीलनामा 2 प्रमुख बाबतीत इतरांपेक्षा वेगळा होता. एक, त्यात हे स्पष्टपणे नमूद होतं की हे सामील होणं अंतिम मानलं जाणार नाही, तर त्यावर जम्मू काश्मीरच्या जनतेची मान्यता घेतली जाईल, जी नंतर सार्वमताद्वारे घेण्याचं ठरलं, पण ते कधी झालंच नाही. हा भाग वेगळा. आणि दुसरं म्हणजे त्यातल्या कलम 7 नुसार इतर राज्यांप्रमाणे, जे नंतर भाग ब राज्य झाली, तशी भविष्यातील भारतीय संविधान स्वीकारण्याची कोणतीही सक्ती महाराजांवर नव्हती. म्हणजे काश्मीरचं ते फक्त मर्यादित सामील होणं होतं, पूर्ण विलिनीकरण नव्हतं. अच्छा. याच कलमांमुळे नंतर अनेक कायदेशीर आणि राजकीय गुंतागुंत निर्माण झाली, हे आपण पाहतोच. हे स्पष्ट झालं. आता सामीलनाम्यासोबतच आणखी एका कराराचा उल्लेख येतो, स्टँडस्टिल अग्रीमेंट किंवा जैसे थे करार. याचा उद्देश काय होता आणि याची गरज का पडली? स्टँडस्टिल अग्रीमेंट हा सामीलनाम्याला पूरक असा तात्पुरत्या स्वरूपाचा करार होता. याची गरज निर्माण झाली कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांची सत्ता म्हणजे पॅरामाउंट सी संस्थानांवरील त्यांचं अंतिम नियंत्रण संपुष्टात आलं. यामुळे भारत सरकार आणि संस्थानांमध्ये प्रशासकीय आणि आर्थिक संबंधांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी हा करार केला गेला. या करारानुसार ब्रिटिशांच्या काळात संस्थाने आणि ब्रिटिश भारत यांच्यात जे सामायिक हिताचे करार आणि प्रशासकीय व्यवस्था होत्या, उदाहरणार्थ पोस्ट, तार, रेल्वे, सीमाशुल्क इत्यादी, त्या तात्पुरत्या स्वरूपात जैसे थे म्हणजे जशा होत्या तशाच चालू ठेवण्यात येणार होत्या, जोपर्यंत नवीन व्यवस्था तयार होत नाही. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे संक्रमण काळात प्रशासकीय सातत्य राखण्याचा प्रयत्न होता. अगदी तेच. पण हा करार स्वतंत्रपणे करता येत होता की सामीलनाम्याशी जोडलेला होता? बऱ्याचदा भारत सरकारने स्टँडस्टिल अग्रीमेंट स्वीकारण्याची अट म्हणूनच संस्थानाचं भारतात सामील होणं म्हणजे सामीलनाम्यावर सही करणं अनिवार्य केलं होतं. अच्छा. म्हणजे दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या होत्या. हे करार साधारणपणे नवीन व्यवस्था स्थापित होईपर्यंत किंवा 1 वर्षासाठी लागू राहायचे. मात्र हैदराबादसारख्या काही मोठ्या राज्यांनी सुरुवातीला फक्त स्टँडस्टिल अग्रीमेंट केलं आणि भारतात सामील होण्यास नकार दिला. नंतर त्यांनी या कराराचं उल्लंघन केल्यामुळे संघर्ष निर्माण झाला आणि शेवटी पोलीस कारवाई करावी लागली. हे उदाहरण दाखवतं की हे करार किती महत्त्वाचे आणि संवेदनशील होते. म्हणजे सामीलनामा आणि स्टँडस्टिल अग्रीमेंट हे एकीकरणाच्या प्रक्रियेतले पहिले 2 टप्पे होते. सामीलनाम्याने मर्यादित अधिकार दिले, स्टँडस्टिलने तात्पुरती व्यवस्था केली. पण मग संस्थानांना पूर्णपणे भारतीय संघराज्य आणण्यासाठी, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपवण्यासाठी कोणता दस्तऐवज वापरला गेला? इथेच मर्जर अग्रीमेंटची म्हणजेच विलिनीकरण कराराची भूमिका येते असं दिसतंय. अगदी बरोबर. सामीलनाम्यामध्ये फक्त 3 विषयांवर अधिकार हस्तांतरित झाले होते. पण भारताच्या नेत्यांना, विशेषतः सरदार पटेलांना हे माहीत होतं की एवढं पुरेसं नाही. शेकडो छोटी स्वतंत्र राज्य असलेलं संघराज्य प्रशासकीयदृष्ट्या चालवणं खूप कठीण होतं. खंडित सार्वभौमत्व म्हणजे फ्रॅगमेंटेड सॉव्हरेनिटी ही एक मोठी समस्या होती.
त्यामुळे पुढचं तार्किक पाऊल होतं या संस्थानांचं पूर्णपणे भारतात विलिनीकरण करणं. यासाठी राज्य मंत्रालयाने म्हणजे स्टेट्स मिनिस्ट्रीने, ज्याचे सचिव व्ही.पी. मेनन होते, विलिनीकरणाचा एक फॉर्म्युला तयार केला. हा फॉर्म्युला विशेषतः त्या लहान राज्यांसाठी होता जे स्वतःचं प्रशासन चालवण्यासाठी सक्षम नव्हते. उद्देश होता प्रशासकीय दृष्ट्या सुसंगत आणि व्यवहार्य असे मोठे प्रांत किंवा राज्यांचे संघ निर्माण करणे. आणि या विलिनीकरण करारामध्ये नेमकं काय असायचं? संस्थानिकांना काय सोडावं लागलं आणि त्यांना काय मिळालं? या करारामुळे शासकांनी त्यांचे राज्य चालवण्याचे सर्व अधिकार, कायदे बनवण्याचे, प्रशासन चालवण्याचे, न्यायदान करण्याचे, हे सगळे कायमस्वरूपी भारत सरकारला सोपवून दिले. या बदल्यात शासकांना काही गोष्टींची हमी देण्यात आली. यात त्यांची खाजगी मालमत्ता, जसं की राजवाडे, दागिने वगैरे, तनखे म्हणजे प्रिव्ही पर्सेस, म्हणजे शासकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या खर्चासाठी आणि राजघराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ठराविक वार्षिक रक्कम, आणि काही वैयक्तिक विशेषाधिकाऱ्यांचा समावेश होता. उदाहरणार्थ? कोणते विशेषाधिकार? उदाहरणार्थ नावाआधी महाराजा लावणे, बंदुकीच्या सलामी मिळणे वगैरे. या करारानुसार एकतर ते राज्य जवळच्या मोठ्या प्रांतात विलीन केलं जायचं किंवा त्याला थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चीफ कमिशनरचा प्रांत बनवला जायचा. प्रक्रिया सोपी व्हावी आणि सगळीकडे एकसारखेपणा यावा म्हणून हे करार प्रमाणित केले गेले होते, म्हणजे स्टँडर्डाइज्ड होते. तर मग या विलिनीकरणाचे प्रत्यक्ष परिणाम काय झाले? कोणती राज्य अशा प्रकारे विलीन झाली? एकदा विलिनीकरण करारावर सही झाली की त्या राज्याचं स्वतंत्र किंवा अर्धस्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं. ती भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग बनली. अनेक लहान संस्थाने एकत्र करून किंवा मोठ्या संस्थानांना थेट चीफ कमिशनरचे प्रांत बनवण्यात आले. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, भोपाळ, कच्छ, बिलासपूर, त्रिपुरा, मणिपूर हे असे तयार झालेले प्रांत होते. ओरिसा आणि छत्तीसगडमधील अनेक लहान राज्य सर्वात आधी म्हणजे 1947च्या उत्तरार्धात ओरिसा आणि मध्य प्रांतात विलीन झाली. त्यानंतर दख्खनची राज्ये मुंबई प्रांतात विलीन झाली. बडोद्यासारखं मोठं राज्यही मुंबई प्रांतात विलीन झालं. कुचबिहार पश्चिम बंगालमध्ये, विंध्य प्रदेश मध्य भारतात, जो नंतर मध्य प्रदेश झाला, त्यात विलीन झाले. या विलिनीकरणामुळे भविष्यातील राज्य पुनर्रचना कायदा 1956चा आणि भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेचा पाया घातला गेला असं म्हणता येईल. बरोबर. हे केवळ प्रशासकीय बदल नव्हते, तर त्यांनी प्रादेशिक अस्मिता आणि राजकारणाला नवी दिशा दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यांनी विलिनीकरण करार केला त्यांच्यासाठी या कराराने आधीच्या सामीलनाम्याला ओव्हरराईड केलं, म्हणजे विलिनीकरण करार जास्त महत्त्वाचा ठरला. ही प्रक्रिया खरोखरच खूप मोठी आणि गुंतागुंतीची दिसतेय. आता आपण येऊया चौथ्या महत्त्वाच्या दस्तऐवजाकडे, कॉव्हेनंट अर्थात करारनामा. हा विलिनीकरण करारापेक्षा कसा वेगळा होता आणि याचा वापर कशासाठी केला गेला? कॉव्हेनंटचा उद्देश विलिनीकरण करारापेक्षा थोडा वेगळा होता. जिथे अनेक लहान पण भौगोलिकदृष्ट्या सलग असलेली संस्थाने होती, तिथे त्यांना एक एक करून मोठ्या प्रांतात विलीन करण्याऐवजी त्या सर्वांना एकत्र करून एक नवीन मोठं प्रशासकीय युनिट तयार करण्याची कल्पना होती. या नवीन युनिटला राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलं गेलं. कॉव्हेनंट हा असा करार होता ज्यावर या समूहातील सर्व सहभागी संस्थानांच्या शासकांनी सह्या केल्या. या करारान्वये ते सर्वजण आपापले प्रदेश आणि अधिकार एकत्र करून एका नवीन राज्यात विलीन होण्यास सहमत झाले. या नवीन संघराज्यासाठी एक सामायिक कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिका असेल असं ठरवण्यात आलं. म्हणजे इथे एका राज्यात विलीन होण्याऐवजी अनेक राज्य मिळून एक नवीन राज्य तयार करत होती. हे खूपच वेगळं आहे. मग या संघाचा प्रमुख कोण असायचा? हो, ही रचना वेगळी होती. या करारानुसार सहभागी शासकांमधूनच एकाची निवड नवीन संघाचा घटनात्मक प्रमुख म्हणून केली जायची आणि त्याला राजप्रमुख असं पद दिलं गेलं. काही ठिकाणी उपराजप्रमुख पदही होतं. विलिनीकरण कराराप्रमाणेच कॉव्हेनंटमध्येही शासकांना त्यांचे तनखे, खाजगी मालमत्ता, वैयक्तिक विशेषाधिकार आणि गादीच्या म्हणजे सिंहासनाच्या वारसा हक्काची हमी दिली गेली. थोडक्यात शासकांनी त्यांचे अधिकार वैयक्तिकरित्या भारत सरकारला न देता त्यांनी ते नवीन तयार झालेल्या संघाला दिले. अच्छा, या कॉव्हेनंटद्वारे कोणते महत्त्वाचे संघराज्य तयार झाले? काही उदाहरणं देता येतील? नक्कीच. अनेक मोठी आणि महत्त्वाची राज्यसंघ या कॉव्हेनंटमधून तयार झाली. उदाहरणार्थ काठियावाडमधील अनेक संस्थाने एकत्र येऊन संयुक्त राज्य काठियावाड,
जे नंतर सौराष्ट्र झालं ते तयार झालं. अलवर, भरतपूर, धोलपूर आणि करौली मिळून मत्स्य संघ बनला, जो नंतर बृहत्तर राजस्थानचा भाग झाला. ग्वालियर, इंदोर आणि माळव्यातील इतर संस्थाने मिळून मध्य भारत संघ तयार झाला. पंजाबमधील पटियाला आणि इतर संस्थाने एकत्र येऊन पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन म्हणजे पेप्सू नावाचं महत्त्वाचं राज्य तयार झालं. पेप्सू. हो, तसेच दक्षिणेत त्रावणकोर आणि कोचीन एकत्र येऊन त्रावणकोर कोचीन संघराज्य बनलं. या प्रक्रियेत प्रत्येक संस्थानिकाने आपले अधिकार आधी नवीन संघाला दिले आणि मग त्या संघाच्या राज्यप्रमुखाने भारत सरकारसोबत एक व्यापक सामीलनामा सही केला, ज्यामुळे ते संपूर्ण संघराज्य भारताच्या अधिराज्यात सामील झाले. फारच पद्धतशीरपणे हे सगळं घडवून आणलं गेलंय. आता श्रोत्यांना स्पष्ट व्हावं यासाठी आपण या चारही दस्तऐवजांमधला मुख्य फरक अगदी थोडक्यात सांगू शकाल का? हो, नक्कीच. आपण असं समजू शकतो. सामीलनामा IOA हा पहिला टप्पा. फक्त 3 मर्यादित विषय भारताकडे. शासनाने वैयक्तिक सही केली. राज्याचं अस्तित्व तात्विकदृष्ट्या कायम. स्टँडस्टील ॲग्रीमेंट हा पूरक करार. ब्रिटिशांनंतर प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी जुन्या व्यवस्था तात्पुरत्या चालू ठेवण्याचा करार. बरोबर. विलिनीकरण करार, मर्जर ॲग्रीमेंट हा दुसरा किंवा अंतिम टप्पा काही राज्यांसाठी. सर्व अधिकार पूर्णपणे भारत सरकारला किंवा प्रांताला सोपवले. राज्याचं स्वतंत्र अस्तित्व पूर्णपणे संपलं. याने सामीलनाम्याला ओव्हरराईड केलं. ओके. कोव्हेनंट हा तिसरा मार्ग. अनेक लहान राज्ये एकत्र येऊन नवीन संघराज्य तयार करत होती. शासकांनी अधिकार संघाला दिले. संघ भारतासोबत सामील झाला. इथेही राज्यांचे वैयक्तिक अस्तित्व संपले. उत्तम. हे खूपच स्पष्ट झालं आता. या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची रचना आणि अंमलबजावणी खरोखरच कौतुकास्पद आहे. हे सगळं क्लिष्ट कायदेशीर काम, हे दस्तऐवज तयार करणं, यामागे नक्की कोणाचं डोकं होतं? याचं मुख्य श्रेय जातं सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राज्य मंत्रालयाला आणि विशेषतः त्याचे सचिव VP मेनन यांना. मेनन यांनीच हे दस्तऐवज अत्यंत काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीने तयार केले होते असं म्हटलं जातं. त्यांना कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी कायदा मंत्रालयातील KVK सुंदरम यांचीही मोलाची मदत झाली होती. या दोघांनी मिळून तयार केलेल्या या कायदेशीर साधनामुळेच शेकडो संस्थानांचं नवीन भारतीय संघराज्यात विलीन होणं आणि त्यांचं एकीकरण तुलनेने शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलं. ही भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय कायदेशीर आणि प्रशासकीय कामगिरी होती, यात शंका नाही. खरंच. तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे सामीलनामा, स्टँडस्टील एग्रीमेंट, विलिनीकरण करार आणि कॉव्हेनंट या 4 कायदेशीर दस्तऐवजांनी अक्षरशः भारताच्या अंतर्गत सीमा नव्याने आखल्या. या करारांनी शेकडो वेगवेगळ्या प्रशासकीय आणि राजकीय अस्तित्वात असलेल्या संस्थानांना एका राष्ट्राच्या कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीत आणण्याचं प्रचंड मोठं काम केलं. निश्चितच. हे दस्तऐवज म्हणजे केवळ कागदाचे तुकडे नव्हते, तर ते भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय एकीकरणाचे आधारस्तंभ ठरले. त्यांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या समस्येवर कायदेशीर तोडगा काढला. आणि आज आपण जो भारताचा राजकीय नकाशा पाहतो, तो घडवण्यात या दस्तऐवजांचा सिंहाचा वाटा आहे. आजची ही सविस्तर चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की या कायदेशीर करारांनी संस्थानांना एकत्र आणायला एक रचना दिली, एक कायदेशीर आधार दिला. पण केवळ कायदेशीर प्रक्रिया पुरेशी नसते. या विविध संस्थानांमधील वेगवेगळ्या परंपरा आणि इतिहास असलेल्या लोकांमधील भावनिक आणि सांस्कृतिक ऐक्य कसं साधलं गेलं असेल? कायदेशीर एकत्रीकरणासोबतच हे भावनिक ऐक्य कसं निर्माण झालं, हा खरंच एका वेगळ्या आणि तितक्याच रंजक चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यावर पुन्हा कधीतरी बोलूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया.